तर आता इथे मी एक लाईन टाईप करतो, हिला पुढून वाचा नाही तर शेवटून वाचा, लाईन सेमच आहे ना. तर आता तुम्ही पण एक वाक्य ट्राय करा बनवायला जे पुढून आणि शेवटून सेम आहे. तुम्ही खूप ट्राय कराल पण हे बनवणं खूप अवघड आहे. पण 70व्या शताब्दीमध्ये कांचीपुरममध्ये एक महान कवी व्यंकटेश दारा ज्याने एक कविता लिहिली ज्याचे नाव आहे राघव यादविया, आणि ही कविता त्यांनी अशाच वाक्यांनी 30 श्लोकांची कविता लिहिली. पण आश्चर्य करणारी ही गोष्ट आहे या कवितेमध्ये की जर तुम्ही ही कविता पुढून वाचलात तर या कवितेमध्ये रामाबद्दल सांगितलंय. रामाची जीवनकथा या 30 श्लोकांच्या कवितेमध्ये पूर्ण दिलं आहे. पण ते जर तुम्ही ही कविता शेवटून वाचलात तर हीच कविता तुम्हाला श्रीश्रेष्ठ श्रीकृष्णाबद्दल सांगेल. आपलं डोकं एक साधं वाक्य लिहिण्यामध्ये फिरलं पण तिथे असाच एक कवी आहे ज्याने हे पूर्ण श्लोक तशाच शब्दांनी लिहिले. पण ही गोष्ट अजूनही कोणाला माहिती नाहीये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांनाही दाखवा की आपल्या धर्तीवरती कशा कशा लोकांनी जन्म घेतलाय.